गुड मॉर्निंग सगळ्यांना। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे किती छान ऊन पडलेलं आहे शेतावर आणि आज खूप सारी कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत। तर टोमॅटोचं बांधायचं काम काल संपलेलं नाही, तर आपण ते कंटिन्यू करणार आहोत। आणि काही रोजसाठी आपल्याला बांबू अजून लावायचे आहेत, तर 2 लोक तिथे बांबू लावत आहेत आणि काही लोक टोमॅटो बांधत आहेत, तर मी त्यांना थोड्या वेळात जाऊन मदत करेल। त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं जे मला करायचं आहे, आपली आंब्याची इथं लागवड केलेली, आपण आंब्याची रोपं लावली आहेत, तर ह्या आंब्याच्या रोपांच्या भोवती आपण हे गवत टाकलेलं आहे। तर हे गवत जर तुम्ही पाहाल, हे कशासाठी टाकतात, हे मल्च म्हणून टाकतात। तर ह्या गवतानी जर आपण आंब्याच्या अवतीभोवती हे गवत लावलं तर आपण जे ड्रिप थ्रू पाणी देतो तर ते मॉइश्चर त्याच्यामध्ये इंटॅक्ट राहतं आणि जास्त पाणी हे सुकत नाही कितीही ऊन पडलं तरी। पण आता हे गवत ड्राय झालंय, तर आपल्याला हे चेंज करायचंय सगळं गवत आणि तिथं फ्रेश गवत टाकायचं आहे। आणि दुसरी गोष्ट जी करायची आहे, तर आपल्याला शेणखत द्यायचं। ह्या सगळ्या मँगोजला आपण शेणखत देणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, आता आपण इकडे सगळं गवत साईडला करून घेतलंय आणि इथली आजूबाजूची आंब्याची जी माती आहे, मुळाला धक्का न लावता साईडची माती लूज करून घ्यायची आहे। तर आपण इथे खत आणि शेणखत, तर आता जे खत आपण टाकतोय तर मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि फॉस्फरस आहे आणि मग शेणखत आपण टाकणार आहोत। तर अगदी एकदम थोडंसं आपल्याला हे खत टाकायचंय, अगदी एक अर्धा चमचा फक्त ते, आणि ते पण मुळाच्या इथे नाही टाकायचं, साईडला हे स्प्रे करायचं आणि हे मिक्स करायचं मग मातीमध्ये। आणि हे झाल्यानंतर आपण थोडंसं शेणखत त्याच्यावरती टाकणार आहोत। हे पण चांगलं स्प्रेड करून घ्यायचंय। तर आता मी हे गवत पुन्हा इथे टाकणार नाही, आपल्याला निमेटोसाइड मारायचं, अप्लाय करायचं या झाडांवर आणि त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश गवत आणि मग वरती हे गवत आपण असं मिक्स करून लावणार आहोत। तर आता मी हे सगळं आंब्याच्या झाडांना लावून घेते आणि मग आपण बोलू।
चालू केला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पाणी थोडं लीक होत आहे, तर मी फिक्स करतोय तो पाईप आता. ते लूज झालं होतं, ते फक्त टाईट केलंय. ड्रिप आता टाईट झालेलं आहे आणि आता मी चेक करणार आहे सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी मिळतंय की नाही. आता तुम्ही इथं पाहू शकता हे ड्रिप व्यवस्थित आता चालत आहे. जस्ट नीड टू शकता हा ड्रिप पाईप तुटलेला आहे, त्यामुळे पाणी पोहोचत नाहीये. तर आपल्याला फिक्स करायचा. हे कनेक्टर आपण यूज करतोय. त्या कनेक्टरसाठी हे इकडून इकडे या पाईप मध्ये घालायचं आणि हे ह्या साईडने घालायचं. इकडे टाईट करून टाकायचं. ड्रिप चालू केलेले आहे आता आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडाला असं ड्रिप आहे. इथं हे एक लेडीबग होतं, ते मला दाखवायचं होतं पण इथे आहे. हा लेडीबग आहे. ऑर्गॅनिक जर तुम्ही करत असाल तर हा लेडीबग सगळ्यात छान आहे तुमच्या फार्मिंगसाठी. काय करतं हे लेडीबग? हे बेसिकली झाडांवरचे किडे वगैरे सगळं खातं. सो फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग हे सगळ्यात छान आहे. ही आपली शेतीची अवजारं आहेत आणि ह्याला डिस्क म्हणतात. तुम्ही कालचा जर व्हिडिओ पाहिला असाल तर आपण शेतामध्ये हे डिस्किंग करत होतो. नांगरणी झाल्यानंतर जमिनीला एकसारखं करायचं आणि सॉफ्ट करायचं काम हे करतं. आणि हे आहे आपलं रिजर. तर ह्याच्यामुळं आपल्याला जे वाफे पाडतो आपण त्यासाठी उपयोग होतो. तर हे रिजर आपण यूज करणार आहोत. आणि इथं तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या आहेत. तुम्ही पाहू शकता आता 5 वाजलेले आहेत आणि दिवस मावळायला आलेला आहे. तर शेतावरची कामं म्हणाल तर आज पूर्ण दिवसात आपले 1.5 रो टोमॅटो बांधून झालेले आहेत. एका रोला आपण पूर्ण ते बांबू लॉग्स लावून झालेले आहेत. सगळ्या आंब्यांना मायक्रोन्यूट्रियंट्स आणि शेणखत हे देऊन झालेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर ड्रिपचे कुठे पाईप तुटले होते ते सगळे फिक्स केलेले आहेत. कुठे ते डिस्कनेक्ट झाले होते तर आपण त्यांना कनेक्टर लावून सगळे कनेक्ट केलेले आहेत. आणि हो, आजचा व्लॉग आता इथे संपवते मी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.